नाशिककरांनो, मी खरं सांगतोय, येणारा कुंभमेळा संपल्याच्या नंतर ना तुमच्यावरती लिटरली रडायची वेळ येणार आहे. ज्या कारणासाठी महाराष्ट्रभरातून आणि देशभरातून लोक नाशिकमध्ये यायची ना, जी नाशिकची ओळख होती, द क्लायमेट सिटी, तीच आता उरणार आहे का? याचा पण विचार आपण सगळ्यांनी कधीतरी केला पाहिजे. कम प्रभु जी, आपके आने की खुशी में सारा शहर खोद दिया है. ये कैसा स्वागत है यार, रस्ते कम और गड्ढे ज्यादा दिख रहे हैं. आप हमारा विजन नहीं समझ पा रहे हो. अभी आप कैसे वनवास में ओबड़ खोबड़ रास्तों से गुजर रहे थे, हम वही फीलिंग नाशिक वालों को देना चाहते हैं. गड्ढे नहीं. महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे की या कुंभमेळ्यासाठी आणि नाशिकच्या एकूण विकासासाठी 35 ते 40 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करणार आहेत. याच कारणासाठी मागच्या वर्षभरापासून किंवा त्याच्या पण पेक्षा आधीपासून नाशिक लिटरली कन्स्ट्रक्शन साईट बनलेले. पण ज्या दर्जाची कामं बनतायत आणि तशा बातम्या येतात ना, त्या काळजी करायला लावणाऱ्या आहेत. ज्या गोष्टींचे अजून टेंडरच निघाले नाही, अशा 600 ते 700 कोटी रुपयांच्या कामाच्या फ्रॉड वर्क ऑर्डर्स क्रिएट केल्या, ते पण नाशिकच्या महापालिका आयुक्तांच्या फ्रॉड डिजिटल साइन सोबत. आणि ते कोण करतंय? तर आत्ताचे जे नाशिकचे पालकमंत्री आहेत आणि कुंभमेळा मंत्री, त्या मंत्र्यांचे नातेवाईक. प्रभु, आपके जमाने में टेंडर का विषय नहीं था, टक्केवारी का विषय नहीं था, इसलिए आपका पुल बन गया. हमारे इधर कैसे रहता है, सभी इन प्रोसेस में रहता है. देश की इकोनॉमी भी तो चलानी है. काय लेवलचा कार्यक्रम चालू आहे. आणि जी पण मोठी कामं वगैरे तिथे येतात, ऐकण्यात येते की गुजराती कॉन्ट्रॅक्टर जास्त आहेत त्याच्यामध्ये. तर मग एवढा सगळा खर्च करून आपली लोक पण मोठी होणार आहेत का कुंभमेळ्यातून? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याहून अजून एक महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? ज्या दिवशी आपण या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करत होतो ना, त्याच एक्झॅक्ट दिवशी तुमच्याच नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर मधल्या गोरगरीब लोकांचा साधा आरोग्याच्या सेवेचा अधिकार हिरावून घेतला जात होता. आमचा दवाखाना आम्हाला इडच पाहिजे. दर्शन महत्वाचं नाही, आमचं पेशंट महत्वाचं आहे. आम्हाला दवाखाना नेऊ नका, तोडू नका, माझं ऐका. 80 वर्षाची म्हातारी बोलताय. तोडायला वेळ लागत नाही, पण काढायला किती वेळ लागत नाही. 15 ऑगस्टला अचानक हा बोर्ड लागला इथे उपजिल्हा रुग्णालय, आणि त्याच्यानंतर लोकांना कळलं का स्थलांतरच झालेलं आहे. हा दवाखाना कसा योग्य आहे? बस स्टँड जवळ आहे, आणि बस स्टँड मधून उतरलं का हार्डली आपण 2 मिनिटाच्या आत इथं पेशंटला आणू शकतोय. डिलेव्हरी कुठं न्यायची? डिलेव्हरी गरीबाची, मग गरिबांची डिलेव्हरी घरी करायची का? कुंभमेळा या गोष्टीचा अर्थच हा होतो की जिथं साधू संत वगैरे येतील, प्रकृतीच्या जवळ जातील, निसर्गाच्या जवळ जातील आणि झाडांमध्ये वगैरे शांत ठिकाणी तपश्चर्या करत बसतील, थोडंसं ज्ञान प्राप्त करतील. पर तुम्हें पता है तपोवन का अर्थ वन होता है. तो वन है ना, ये फेज 1 है. फेज 1, फेज 2, फेज 3 बहुत है. चलो चलो. धर्म आणि आपल्या काही परंपरा आहेत, त्याचा आदर सगळ्यांनीच केला पाहिजे, ह्याच्यामध्ये वाद नाही. पण त्याच्या पाठीमागून जर काय अशा सगळ्या गोष्टी होणार असतील ना, तर मग नागरिकांनी खरंच अवेअर राहणं खूप गरजेची गोष्ट आहे. डेव्हलपमेंट कशाला म्हणायचं आणि किती लेवल पर्यंत एखादी गोष्ट करायला अलो करायची, याचा पण विचार आता करण्याची वेळ आलेली आहे. अदरवाईज कुंभमेळ्यात लोक येतील, ती परत जातील, पुन्हा 12 वर्षांनी येतील, पण जी लोक तिथेच राहणार आहेत ना, त्यांच्यासाठी त्यांचं नाशिक शहर आधीसारखं बिलकुलच उरणार नाही. और तुम्हें लगता है कि यहाँ भगवान रहने के लिए आएंगे? प्रभु जी, भगवान के लिए नहीं रहता है ये, वो खाली इनॉग्रेशन को आते हैं. अब देखो, वहाँ बनेगा मल्टी स्टोरी पार्किंग, वहाँ बनेगा आरती का मंडप, और इधर